हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवत आहे कॉर्न चाट। मी मक्याची कणीस आणले होते, त्याचे दाणे सोलून घेतले। इकडे कढईमध्ये मी हळद आणि मीठ टाकून पाणी उकळून घेतलं। त्याच्यामध्ये हे मक्याचे दाणे घातले, ते शिजवून घेऊया आणि आपण नंतर मसाला चाट बनवू। वरती कॉर्न शिजून तयार झालेले आहे। आता आपण त्याला फोडणी मारायची आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य चिली फ्लेक्स, कट केलेला लसूण आहे, थोडा कांदा बारीक कापलेला, टोमॅटो आहे आणि बटरचे एक क्यूब मिळतात डीमार्टला, एक पॅकेट मिळतं, त्याच्यामध्ये एक क्यूब निघतात छोटे, आणि मिरी पावडर आहे, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर आहे। आता आपण मसाला चाट बनवूया। आता सगळ्यात आधी मी बटर वितळवून घेते। बटर नंतर मी घालते कट केलेला बारीक कट केलेला लसूण, नंतर घालते चिली फ्लेक्स, कांदा टोमॅटो मी घालून घेते आणि मिरी पावडर घालते सगळं एकदम, कारण कच्चं ठेवायचं नाही। कच्चा असलेला चाट मला आवडत नाही, म्हणून थोडंसं परतवून घ्यायचं। आता आपण घालूया वाफवून घेतलेले कॉर्न। मी हळद घातली होती, त्यामुळे पिवळा कलर आलेला आहे, छान दिसतात। नंतर घालूया आमचूर पावडर, थोडीशीच घालायची, जास्त नाही, कारण आंबट होऊ शकतं। तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी घालू शकता। आता घालते थोडासा सॉस आहे माझ्याकडं, रेड चिली सॉस, तो मी घालते, त्यामुळे त्याला वेगळी चव येणार आहे। असं चायनीज खाल्ल्या टाईप वाटेल आपल्याला थोडंसं। आता हलवून घेतलं। आता हे तयार झालेलं आहे, मी प्लेट मध्ये काढून घेते। हे तयार झालंय आपलं चटपटीत कॉर्न चाट। तुमच्याकडे बारीक शेव असेल तर अवश्य घाला, माझ्याकडे जाडी शेव होती, तीच मी घातली। बघा किती छान दिसतंय, करून बघा। लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।